ओम श्री सिद्धभैरव नमः. बघा बुधवारी काय आहे, सेना महाराज जयंती. सेना महाराज हे न्हावी समाजात जन्माला आले आणि आज ब्राह्मणांनी काय केलेलं आहे, चांगल्या कुळातला माणूस असला तर तो चांगला तरुण जातो आणि नीच कुळातला तरुण जात नाही. मग नीच कुळामध्ये जे जे कोण कोण होते त्यांचे आता नावं वाचून दाखवतो आणि त्यांचा भगवंताने काय केला, स्वीकार केला, त्यांचा अंगीकार केला. पवित्र ते कुळ पावन तो देश, ते ते हरीचे दास जन्म घेती. कर्मधर्म त्याचा झाला नारायण, त्याचे ने पावन तिन्ही लोक. वर्ण अभिमान कोण झाले पावन, ऐसा द्या सांगून मजपाशी. अंत्य जाती योनी तरल्या हरिभजने, तयाच्या पुराणे भाट झालाय. वैश्य तुळाधार गोरा तो कुंभार, धागा हा चांभार रोहिदास. कबीर में मोमिन लतीफ मुसलमान, सेना नावी जान विष्णुदास. कानोपात्रा खेदू पिंजारी तो दादू, भजनी आभेदू हरीचे पायी. चोखा मेळा बंका जातीचे मार, त्याची सर्वेश्वर एके करी. नामयाची जणी कोण तिचा भाव, जेवी पंढरीराव ते संगे. मैराळ जनक कोण कुळ त्याचे, महिमान तयाचे काय सांगू. यत याती धर्म नाही विष्णुदासा, धर्म आईसा वेदशास्त्री. तुका म्हणे तुम्ही विचारावे ग्रंथी, तारिले पतित नेणू किती. बघा आतापर्यंत कोणत्या जातीचा माणूस असलो तो तरतो आणि कोणचा नसल्यावर तरत नाही, हे तुकाराम महाराजांनी सिद्ध करून दिलेले. आजपर्यंत भक्तिविजय ग्रंथामध्ये 52 संत होऊन गेले आणि त्यांनी भगवंताची भक्ती कशी केली, निष्काम भक्ती केली. भक्ती कशी पाहिजे, निष्काम. आणि आपण भक्ती कशी करतो, सकाम, स्वार्थ. देवा मला हे दे मी तुला ते देईल. आणि संतांनी तुका म्हणे काही न मागो आणिक, तुझ्या पायी सुख सर्व आहे. काही मागितलं नाही, हेच दान दे गा देवा, तुझा विसर न व्हावा. गुण गायीना आवडी याची माझी सर्व. काहीच नकोय मला, निष्काम देवाचं नाव घेणं आणि देवाचं नाव दुसऱ्याला जाऊन सांगणं, ही खरी देवाची भक्ती. आणि आज लोकांना आज खूप भक्तीचा पुरा आला आहे. खूप देव झालेत, अनेक देव झालेत आणि अनेक गुरु झालेत, पण जी खरी भक्ती गेले विसरून खऱ्या देवा. तुकाराम महाराज काय म्हणले, खरी भक्ती आणि खरा देव लोक विसरून गेली. आणि मग ती खरी भक्ती सांगणारा सेना महाराज मध्य प्रदेशमध्ये जन्माला आला. सेना महाराजांचे वडील आणि विठ्ठलपंत ज्ञानोबाचे वडील हे दोघं गुरुभाऊ होते आणि त्या दोघांचा गुरु एकच होता. आणि मग ज्या वेळेला सेना महाराजांचे वडील पंढरपूरला आले, त्यांनी विठ्ठलाची भक्ती केली आणि मग त्यांच्या पोटी सेना महाराज जन्माला आले. आता सेना महाराजांच्या वडिलांचं काम काय होतं, तिथला जो राजा होता तो कोण होता, मुसलमान. आणि त्याची हजामत करायची. मुसलमानाचं काम दाढी करायचं काम कोणाकडं होतं, राजाचं, त्यांच्या वडिलांकडं. आणि नंतर मग सेना महाराज करायला लागले. आता सेना महाराजांचं काम कसं होतं, निष्काम. सेना महाराज सकाळची त्यांचं काम करायचे, नंतर 1 तासभर काम करायचे फक्त. आणि आज मग नंतर देवाचं भजन. बघा याच्यामध्ये आपल्या बंगालमध्ये बाबू नावी नावाचा एक नावी, तो 1 तासभर काम करतो फक्त नावी काम. आणि त्याच्या किती आज 300-400 गाड्या आहेत, लक्झरी आहेत. आणि भारतात 1 नंबरचा श्रीमंत नाही बाबू नावी, 1 तासभर काम करतो. मग एवढा श्रीमंत आहे, मग काम करायची काय गरज. तसे सेना महाराज काय करायचे, 1 तासभर काम करायचे. आणि मग काय करायचे बाकीचा वेळ, साधू संत होते ना, साधू संतांच्या दिंड्या, साधू संतांची सेवा करायची, त्यांच्या दाड्या करायची. आणि मग एक दिवस राजाची दाढी करायची होती, तर राजा काय म्हणतो, बुलाव बुलाव.
आता बिरबल हुशार होता, काय बोलाव. मग त्यांनी सेना महाराजांकडे गेले. आता सेना महाराज काय करत होते, साधू संतांच्या दाड्या करत होते. वारीच्या दिंडीला लोकांना जायचे आणि त्यांनी सांगितलं बा एवढ्या 4-5 लोकांच्या दाड्या करतो आणि मग मी आलो. आता राजाला इकडं वेळ निघाना, तो राजाच आणा म्हणा त्याला, लगेच द्या फाशी त्याला. आणि मग भगवंतानं जेव्हा ऐकलं तेव्हा भगवंताने काय केलं, सेना महाराजांचं रूप घेतलं. आणि मग सेना महाराजांचं रूप घेतल्यानंतर स्वतः हा काका दुपटी घेऊन राजाची दाढी करायला लागली. जेव्हा राजाच्या अंगाचं काय होतं, त्याला आजार होता, त्याच्या संपूर्ण अंगाचा 10 व्हायचा, नुसती आग व्हायची. आणि मग जेव्हा त्या भगवंताचा त्याच्या अंगाला स्पर्श झाला तेव्हा त्याच्या अंगाचा 10 कमी झाला. नंतर मग त्याला त्या आरशामध्ये चतुर्भुज रूप दिसलं भगवंताचं. आणि असं चतुर्भुज रूप दिल्यानंतर तो राजा देवभान विसरून गेला. आणि मग राजाची दाढी केल्यानंतर त्यांनी काय केलं, त्याला त्याची दक्षिणा दिली आणि तो निघून गेला. नंतर सेना महाराज गाई काम आटवून आणि आले. महाराज क्षमा करा बा, मी साधू संतांच्या दाड्या करत होतो, ते मला वेळ झाला, माफी करा. राजा म्हण, एवढ्यात तू दाढी करून माझी गेलाय आणि मला जे रूप दाखवलं चतुर्भुज रूप, माझ्या अंगाचा 10 गेला, ते रूप मला दाखव. मग सेना महाराजांना कळलं का माझ्याकरता भगवंतानी स्वतः न्हाव्याचं रूप घेतलं. बघा, सेना महाराजाचं रूप घेतलं कोणा, न्हाव्याचं, भगवंतानं. म्हणून आज समाजामध्ये ज्या वेळेला समुद्र मंथन झालं आणि त्याच्यातून 14 रत्न निघाले, त्याच्यात कोण निघाला, धन्वंतरी. आणि धन्वंतरी कोण होता, न्हावी. आणि न्हावी म्हणजे नेतृत्व करणारा कोण, तो न्हावी. पूर्वी लग्न जमवणं ही मुराळीन कशी आहे, हे तर समज जडायचे, हे कसे, हे काम कोणाकडं होतं, न्हाव्याकडं होतं. पहिल्या जन्माला आला कोण, न्हावी. नंतर कोण आला, ब्राह्मण. कोणचं काम करताना आजही बी पहिला कोण लागतो, न्हावी. आणि न्हावी हा बुद्धिवान प्राणी. आणि बुद्धिवान प्राणी असल्यामुळं जे पूर्वी लढाया व्हायच्या आणि ते लोकांच्या कापायचं आणि मग ती सर्जरी, ते केस कापणं, ते टाचे मारणं आणि ते काम कोण करायचा, न्हावी करायचा. आजही बी आपल्या भारतामध्ये 25% न्हावी सर्जन आहेत. ब्रिटनचा पंतप्रधान न्हावी आहे. आजपर्यंत जेवढे उंच पदावर जे न्हावी गेलेले. आणि मग इंग्रजांनी काय केलं, त्यांनी यांच्याकडून काम शिकून घेतलं आणि मग न्हाव्यांना काय केलं, केस कापायला लावून दिलं. आणि मग न्हावी नादावला आणि त्यांनी न्हाव्याला नीच मानलं गेलं. मला काय न्हाव्याने वस्ताला घ्यायचं आहे का, म्हणजे न्हाव्याला त्यांनी कमी समजलं. न्हावेकांची कला आहे त्या ब्रिटिशांनी घेतली. आजही त्यांचे दवाखाने. म्हणून न्हावी हा कमी नसून सेना महाराज स्वतःच्या सेना महाराजांकरता भगवंतांनी अवतार घेतला. आजही मी शेतकरी आयुर्वेदिक सेना महाराजांचं जे काम होतं, याचं धन्वंतरीचं ते करतो, ब्राह्मणाचं काम करतो. आणि मग अशा उच्च कुळात जन्माला आलेला कोण, सेना महाराज. त्यांनी निष्काम भक्ती केली, भगवंताचं काम केलं आणि समाजाचा उद्धार केला. आज त्याची जयंती, सेना महाराज जयंती बुधवारी. म्हणून न्हाव्याने मी कुणीतरी कमी आहे असं समजू नये आणि त्याचं जे काम आहे. बघा, न्हावी आज कोणत्या न्हाव्याकडे जर गेले, तुम्ही जर एखाद्याच्या हातात वस्तारा पाहिला का चाकू पाहिला, त्याला अटक केलं जातं. पण न्हाव्याच्या हातामध्ये वस्तारा असतो आणि तो निरपेक्ष काम करतो. आजपर्यंत ऐकलं का न्हाव्यानं कोणाचा खून केला आहे, मी तुला अमुक रुपये देतो त्याला मार म्हणून नाही. इनामदार म्हणजे न्हावी. आजही न्हावी सेवा करतो करुणामध्ये. बघा, प्रत्येकाला मास्क लावलेला होता. न्हाव्याची दुकानं कुठं बंद होती, न्हाव्याला कुठं करुणा झाला. म्हणजे निष्काम सेवा करणारा हा न्हावी समाज आहे. अशा न्हावी समाजाची आपण काम करतोय आणि प्रत्येकाने आपण कमी आहे
आणि कोणी दुसऱ्या माणसाने नाव्याला कमी समजू नये. सेवा करणारा नाम आणि सगळ्यात उच्च कोटी सेवा करतो. ब्राह्मण काय तुमची सेवा करत नाही, तो लांबून हात करतो, लांबून करतो. म्हणून सगळ्यात मेन काम करणारा कोण? न्हावी. समाजाची सेवा करणारा न्हावी. प्रत्येक बुद्धिमान आणि निष्काम करणारा न्हावी. असा सेना महाराजांची आज जयंती आली, त्याचं आपण स्मरण करूया. जय सेना महाराज की जय.